आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. महिला व अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेसाठी अजिंक्य वुमेन फाउंडेशन आक्रमक. जिल्हाधिकारी मैनाक घोष व पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना निवेदन. जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची मागणी. राज्यभरात महिला व अल्पवयीन मुलांवरील वाढत्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर आता सामाजिक संघटना अधिक सक्रिय होताना दिसत आहेत. याच अनुषंगाने अजिंक्य वुमेन फाउंडेशनच्या वतीने महिला आणि अल्पवयीन मुलांच्या सुरक्षा, जनजागृती तसेच प्रतिबंधात्मक उपक्रमांच्या प्रभावी समन्वयासाठी सांगली जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे महिला व मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी प्रशासन, पोलीस यंत्रणा, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांमध्ये अधिक प्रभावी समन्वय निर्माण करण्याची मागणी करण्यात आली. तसेच शाळा, महाविद्यालय आणि ग्रामीण भागामध्ये विशेष जनजागृती अभियान राबवून महिलांना कायदे, सुरक्षा उपाय आणि हेल्पलाईन यांची माहिती देण्यावर भर देण्यात यावा अशी मागणीही करण्यात आली. यावेळी अजिंक्य वुमेन फाउंडेशनच्या संस्थापिका सौ मंजिरीताई गाडगीळ म्हणाल्या की केवळ घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर अधिक भर देणे गरजेचे आहे. महिला व अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेसाठी स्थानिक पातळीवर सतर्कता समित्या, समुपदेशन केंद्रे आणि तक्रार निवारण यंत्रणा अधिक सक्षम करण्याची आवश्यकता असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले. यावेळी अजिंक्य वुमेन फाउंडेशनच्या संस्थापिका सौ मंजिरीताई गाडगीळ यांनी प्रशासनाशी संवाद साधताना महिला सक्षमीकरणासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. महिला सुरक्षेसाठी कठोर अंमलबजावणीसोबतच सामाजिक मानसिकता बदलणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी अजिंक्य वुमेन फाउंडेशनच्या संस्थापिका सौ मंजिरीताई गाडगीळ, रीता शहा, निमिषा कल्याणी, उज्ज्वला चाफळकर, तृप्ती पटवर्धन, स्मिता घिवारे, केतकी जोशी, कविता कुलकर्णी, अश्विनी गाडगीळ आदी फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या उपक्रमामुळे महिला सुरक्षेच्या प्रश्नावर सांगली जिल्ह्यात नव्याने चर्चेला सुरुवात झाली असून प्रशासनानेही सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती समोर आली आहे. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.